नमस्कार, मैं सैयद मसूद और आप देख रहे हैं ऑनलाइन न्यूज मंच। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए नकली नोट बनाने की फैक्ट्री का भंडाफोड़ करते हुए 7 लोगों को गिरफ्तार किया। आपको बता दें, यह गिरोह लगभग पिछले 4 वर्षों से नकली नोट बनाने के गोरख धंधे में लिप्त था, जिसका भंडाफोड़ किया एक साधारण सी पान टपरी चलाने वाले व्यक्ति ने। साधारण सी पान टपरी चलाने वाले व्यक्ति द्वारा भंडाफोड़ करने पर विपक्ष भी पुलिस पर हमलावर है। संभाजीनगरचे पोलीस अतिशय गैरव्यवहारात गुंतलेले, जबाबदारीने आरोप मी करतो, सुस्तावलेले आहेत। दिवसाढवळ्या खून पडतात, ड्रग्सचे व्यवसाय चालू आहे, जुगाराचे अड्डे चालू आहेत। पोलीस कशात गुंतलेले, वेगळ्या पोलीस स्टेशनचे तर एकची जागा ताब्यात घेऊन दे, त्याची जागा ताब्यात घेऊन दे। सत्ताधारी पक्षाने केलेले गुन्हे त्याला लपवा, त्यांना कारवाई नाही करायची। विरोधी पक्षाचे एखाद्याने केले तर त्याला ताबडतोब त्याच्यावर काही जास्त आरोप नसताना त्याच्यावर तीव्र कारवाई करायची। त्याच्यात पोलीस संभाजीनगरचे आत्ताच्या घडीला गुंतलेले स्पष्टपणे दिसतात। आम्हाला नगरचा पोलीस येऊन इथं कारवाई करतो नाकावर टुचून, तर आपल्या इथल्या पोलिसांना थोडीशी जनाची नहीं तो मनाची वाटली पाहिजे। पुलिस की दी जानकारी के मुताबिक अहिल्यानगर पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले नगर तालुका क्षेत्र के एक पान टपरी चलाने वाले व्यक्ति को अपने यहाँ पर दो युवकों द्वारा अपने यहाँ पर नकली नोट चलाने को लेकर के शक हुआ, जिसकी जानकारी उसने अहिल्यानगर पुलिस स्टेशन के पीआई प्रहलाद गीते को दी और प्रहलाद गीते और उनकी टीम ने फिर इन दोनों ही संदिग्ध युवक निखिल गांगुर्डे और सोमनाथ शिंदे को जाल बिछाकर घर दबोचा और जब इनकी गाड़ी की तलाशी ली गई तब इनके पास से लगभग 80,000 के 500 के नकली नोट बरामद किए गए और पुलिस ने फिर इन्हें हिरासत में लिया। पुलिस ने जब इन्हें हिरासत में लेकर इनसे जब कड़ाई से पूछताछ करी तब पुलिस के हाथ लगी छत्रपति संभाजीनगर में नकली नोट बनाने वाली फैक्ट्री की जानकारी और फिर पुलिस ने वहां पर छापेमारी कर वहां से 5 लोगों को गिरफ्तार किया। प्रदीप कापरे, मंगेश सिरसाट, विनोद अरबत, आकाश बंसोड़े और अनिल परब को वहां से गिरफ्तार किया और इनके पास से लगभग 60 लाख रुपए के नकली नोट बरामद किए गए और नकली नोट बनाने में जिन उपकरणों का इस्तेमाल किया जाता था उन्हें जब्त किया गया। उनकी कीमत लगभग 2 करोड़ से ज्यादा आंकी जा रही है। अब इस सारे गेम का मास्टरमाइंड और इस गिरोह का सरगना की तलाश पुलिस कर रही है और पुलिस दावा कर रही है उसे जल्द से जल्द गिरफ्तार करने का। नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही 80,000 रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या। तिथून पुढे त्यांनी एक आरोपी असे साधारणतः 7 आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे। यामध्ये आपल्याला संभाजीनगर मध्ये जे MIDC वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे बनावट नोटा बनवण्याचं जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे, प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे। त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत। त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रिजेस आहेत ते मिळालेले आहेत। कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः 60 लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि 2,16,00,000 रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागद आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे। असं टोटल साधारण 88 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये आता जे 7 लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशन मध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शन मध्ये काम करणारे होते। अद्याप ही आपण फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझायनिंग मध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती। या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाही तितक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत। अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा, शेवगाव आणि इकडे संभाजीनगर अशा पद्धतीने हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत ह्या खपवण्याचं हे काम करत होते।
तर या आपण आता पुढे जे फरार आरोपी आहेत तर त्यांचा आपण शोध घेत आहोत. टोटल 7 आरोपी आहेत, नगरमधले पण आहेत, बाहेरचे आहेत आणि आणखी काही आरोपी आम्ही आता म्हणजे यांच्याकडून जे निष्पन्न होत आहेत. कारण काय की हे सर्व सिस्टम जी त्या ठिकाणी जी चालू होती तर त्या ठिकाणी एकतर म्हणजे कुणी जे डिझायनर आहे तर त्याच्या आम्ही शोधात आहोत की जे डिझाईन करणारे आहेत किंवा त्यातले जे टेक्निकल लोक आहेत. कारण इतक्या रिफाईन्ड पद्धतीनं त्यांनी ज्या नोटा बनवलेल्या आहेत तर आपण हे पुढं यांचाही आपण शोध घेत आहोत. साधारणतः म्हणजे आपल्याकडे आता नोंदी दिसतात मागच्या एक 3-4 वर्षापासून म्हणजे हे लोक या व्यवसायात आहेत असं दिसून येत आहे. परंतु एक्झॅक्टली त्यांनी किती नोटा बनवल्या, किती ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये आणल्या तर त्याचा आपण इन्व्हेस्टिगेशन आता करणार आहोत. नगर जिल्ह्यात काय असतो की याच्या 500 रुपयाची नोट त्याला खपवायची असते. मग तो साधारणतः एक समजा 100 रुपयाचं सिगारेटचं पाकिट विकत घेतो. म्हणजे त्याला खऱ्या 400 रुपयाच्या नोटा त्याला मिळतात आणि ती 500 रुपयाची नोट तो खपवतो. म्हणजे तो कधी पण ही नोट घेऊन गेल्यानंतर 400 रुपयाची वस्तू घेणार नाही. त्यामुळे तो एक सिगारेटचं पाकिट घेईल, 100 रुपयाचं जाईल आणि परत तो येणार. म्हणजे त्या पानटपरीवाल्याला जो डाऊट आला तो हाच आला की एक माणूस सकाळी सिगारेटचं पाकिट घ्यायला आला, दुपारी परत सिगारेटचं पाकिट घ्यायला आला. जरी चेन स्मोकर असेल तरी सुद्धा तो वारंवार येतोय आणि एकच घेतोय. म्हणजे दिवसभरामध्ये जर त्याला 3 पाहिजे तर तो एक एक घेतोय. याच्यावरून त्याला डाऊट आला. म्हणजे मी तर खरंच म्हणजे हा जो पानटपरीवाला आहे म्हणजे त्याचं पण आम्ही म्हणजे आम्ही सत्कार करू. कारण त्याला जो काही समजा डाऊट आला किंवा सस्पिशन आणि त्यांनी मग आपल्याला म्हणजे गीते साहेबांना कळवलं आणि मग गीते साहेबांनी ट्रॅप करून त्या माणसाला पकडलं आणि त्याच्यातून हा एवढा मोठा जो कारखाना आहे आपल्याला तो उद्ध्वस्त करता आला. साधारणतः 1 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली. राहुरी पोलीस ठाण्यानं असंच एक रॅकेट उद्ध्वस्त केलेलं होतं आणि त्यामध्ये पण काही आरोपी पकडले, नोटा पकडलेल्या होत्या. आता यामध्ये ही दुसरी घटना आहे की ज्यामध्ये एक आपल्याला दिसतो आहे की अशा बनावट नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रयत्न होतो आहे. तर यामध्ये आपण ह्याच्या मुळापर्यंत जाणार आहोत की म्हणजे यामध्ये नेमकी आणखी कोण इन्व्हॉल्व आहेत का आणि म्हणजे ही गोष्ट म्हणजे जी काय आहे की मार्केटमध्ये आणि विशेषतः म्हणजे पानटपरीवर असेल, भाजी विक्रेते आहेत किंवा दारूच्या दुकानामध्ये आहेत की जिथं सहज या नोटा खपवल्या जातात अशा ठिकाणी चलनात म्हणजे आणतात अशा पद्धतीच्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत. बँकेशी आपण मीटिंग करणार आहोत. बनावट नोटा ज्या आहेत विशेषतः म्हणजे बँकांना पण लक्षात येतं की अशा बनावट नोटा ज्या आहेत या चलनामध्ये येत आहेत. तर आम्ही लवकरच म्हणजे अहिल्यानगर मधले जेवढे पण म्हणजे बँका आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांची मीटिंग घेऊन आणि त्यांना काही सूचना आम्ही करणार आहोत की यामध्ये आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडे पण काही बनावट नोटा जमा होत असतात आणि त्यांच्याकडे काही नोंदी असतात तर त्या पण आपल्याला तपासाच्या दृष्टीने मदत होईल. आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये अशा काही बनावट नोटा चलनामध्ये येत असतील किंवा काय होत असतील तर त्यांचं पण आम्हाला निश्चितच सपोर्ट होणार नाही. सुरुवातीला आपण सांगितलेलं आहे